नमस्कार. कीज बनवण्यावरील ह्या सत्रात आपलं स्वागत आहे. आता आम्ही ह्याच्याबद्दल शिकूया. आपण या सत्राच्या उद्दिष्टांवर एक नजर टाकूया. या सत्राच्या शेवटी आपण या बाबी करू शकाल: कीजच्या प्रकारांची यादी करणे, कीजचा तपशील सांगणे, कीजचे फायदे सांगणे. की हे एक शाफ्ट आणि हब दरम्यान घालण्यात येणारे धातू म्हणजेच मेटलची पाचर म्हणजेच वेज असते, जी शाफ्टच्या अक्षास समांतर असते. कीचा आकार तिच्या शाफ्टच्या व्यासाच्या प्रमाणात असतो. की त्यांच्या दरम्यान कोणत्याही सापेक्ष हालचाली टाळण्यासाठी शक्तीचे ट्रान्समिशन करतात. हब किंवा चरखी म्हणजेच पुली शी शाफ्टला सुरक्षित करते. की सीट हे शाफ्टमधील एक गाळा म्हणजेच रिसेस असतो आणि की वे हा हबमधील एक गाळा म्हणजे रिसेस असतो, आणि जेव्हा दोन्ही जोडली जातात तेव्हा त्यांच्या दरम्यान की सुरक्षितपणे ठेवली जाते. कीजच्या विविध प्रकारांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे केले जाते: संक की, सॅडल की, राउंड की, स्प्लाइन्स की, टँजंट की, केनेडी की. कीजचे सर्वात सामान्य प्रकार आहेत पॅरलल की, गिब हेडेड की, वुडरफ की, टँजेंशियल की, हॉलो सॅडल की, फ्लॅट सॅडल की, राउंड की, सर्क्युलर टेपर की, फेदर की, पेग फेदर की. पॅरलल की युनिडायरेक्शनल टॉर्कचे ट्रान्समिशन करण्यासाठी वापरली जाणारी ही सर्वात सामान्यतः वापरली जाणारी की आहे. पॅरलल की किंवा पॅरलल संक की अर्ध्या जाडीसाठी शाफ्टमध्ये घातली जाते. पॅरलल संक की एकतर आयताकृती किंवा चौरस विभाग असू शकतात किंवा टेपर शिवाय असू शकतात. ही स्थापित करण्यासाठी सर्वात सोपी आणि स्वस्त की आहे. परंतु की हबमधून सेट स्क्रूद्वारे धरून ठेवणे आवश्यक आहे, कारण कंपन किंवा रोटेशनल डायरेक्शन रिव्हर्सल अनेकदा कीला बाहेर ढकलते. समांतर टेपर संक कीला वरच्या फेसवर 100 mm मध्ये एक टेपर असते. आता आपण समांतर कीचे अंदाजे प्रमाण जाणून घेऊया. जर d हा शाफ्टचा व्यास असेल तर कीची रुंदी आहे w = 1/4 of d + 2 mm आणि नाममात्र जाडी आहे t = 2/3 of w mm. उदाहरणार्थ, शाफ्टचा व्यास = 40 mm, रुंदी = 1/4 × 40 + 2 = 12 mm, जाडी = 2/3 × 12 = 8 mm. गिब हेडेड की. गिब हेडेड कीज या अशा मशीन कीज असतात ज्यांचे टोक बाहेर आलेले असते, जे एक फिरणाऱ्या शाफ्टवर स्टॉप मेकॅनिझम म्हणून कार्य करते. या कीमध्ये वरच्या फेसवर 100 मध्ये एक टेपर असते. घट्ट फिट करण्यासाठी जिबवर हॅमरिंग करून त्यास की मार्गवर चालवले जाते. गिब हेडेड की सहजपणे काढली जाऊ शकते आणि अधिक टॉर्कचे ट्रान्समिशन करण्यासाठी वापरली जाऊ शकते. उच्च गतीच्या ॲप्लिकेशन्ससाठी ही योग्य नाही. चला, आता आपण गिब हेडेड कीचे अंदाजे प्रमाण जाणून घेऊया. जर d हा शाफ्टचा व्यास आणि t ही कीची जाडी आहे, तर गिबची उंची आहे
h is equal to 1.75 t mm. गिबची रुंदी b is equal to 1.5 t mm. कीची रुंदी w is equal to 1/4 of d plus 2 mm. नाममात्र जाडी t is equal to 2/3 of w. chamfer कोन is equal to 45 degree. उदाहरणार्थ शाफ्टचा व्यास is equal to 46 mm. रुंदी म्हणजेच w is equal to 1/4 into 46 plus 2 is equal to 11.5 plus 2 is equal to 13.5. राउंड ऑफ करून 14 mm. जाडी म्हणजेच t is equal to 2/3 into 13.5 is equal to 9 mm. h is equal to 1.75 into 9 is equal to 15.75. राउंड ऑफ करून 16 mm. b is equal to 1.5 into 9 is equal to 13.5 mm. वुडरफ की हलका टॉर्क प्रसारित करण्यासाठी वापरली जाणारी सेमी सर्क्युलर की. ही की विशेषतः टेपर्ड फिटिंग्स किंवा शाफ्टसाठी उपयुक्त असते. चला आपण वुडरफ कीच्या अंदाजे प्रमाणाबद्दल जाणून घेऊया. कीची त्रिज्या r is equal to d/3 mm. जाडी म्हणजेच t is equal to d/6 mm. उदाहरणार्थ शाफ्टचा व्यास 30 mm च्या बरोबरीचा आहे. r is equal to 30/3 is equal to 10 mm. t is equal to 30/6 is equal to 5 mm. हॉलो सॅडल की. या कीचे एक फेस शाफ्ट सरफेसशी जुळण्यासाठी वक्र असते. यामध्ये 100 मध्ये 1 टेपर असते आणि कीला की वेद्वारे चालवले जाते. घर्षणामुळे हब शाफ्टवर धरून ठेवले जाते कारण त्यात की सीट नसते. ही की फक्त हलक्या कामाच्या ट्रान्समिशनसाठी उपयुक्त आहे. फ्लॅट सॅडल की. या कीमध्ये एक आयताकृती क्रॉस सेक्शन असते. असेंब्लीमध्ये ही की फिट करण्यासाठी शाफ्टवर एक सपाट सरफेस निर्माण केला जातो. ही हॉलो सॅडल कीपेक्षा अधिक मजबूत असते. ही जड कामाच्या ट्रान्समिशनसाठी योग्य नाही. चला आपण फ्लॅट आणि हॉलो सॅडल कीच्या अंदाजे प्रमाणाबद्दल जाणून घेऊया. जर d हा शाफ्टचा व्यास असेल तर चावीची रुंदी म्हणजेच w is equal to 1/4 of t plus 2 mm. नाममात्र जाडी म्हणजेच t is equal to 1/3 of w. उदाहरणार्थ शाफ्टचा व्यास is equal to 24 mm. w is equal to 1/4 into 24 plus 2 is equal to 8 mm. t is equal to 1/3 into 8 is equal to 2.7 किंवा 3 mm. टँजेन्शियल की. जेव्हा रोटेशनच्या दोन्ही डायरेक्शनमध्ये इफेक्ट प्रकाराचे उच्च टॉर्कचे ट्रान्समिशन केले जाते तेव्हा या कीज वापरल्या जातात. टँजेन्शियल कीमध्ये 2 टेपर आयताकृती वेजेस असतात जे एक दुसऱ्यावर उलट दिशेने ठेवलेले असतात. कीजचे 2 संच 120 डिग्री कोनात बसवलेले असतात. कीची विस्तृत बाजू शाफ्ट सर्कलच्या टँजंटच्या बाजूने निर्देशित केली जाते तर अरुंद बाजू शाफ्टच्या त्रिज्येच्या बाजूने ठेवली जाते.
राऊंड की ही दंडगोलाकार क्रॉस सेक्शनची असते आणि जिथे टॉर्क हलका असतो तिथे मेटिंग कॉम्पोनंट सुरक्षित करण्यासाठी असेंब्लीमध्ये वापरले जाते. की शाफ्टवर आणि आंशिकपणे मेटिंग पार्टवर बनवलेल्या ड्रिल होलमध्ये शाफ्टला समांतर बसवली जाते. चला आपण राऊंड कीच्या अंदाजे प्रमाणाबद्दल जाणून घेऊया. जर शाफ्टचा व्यास d असेल तर कीचा व्यास d स्मॉल इज इक्वल टू 1/6 ऑफ d. उदाहरणार्थ शाफ्टचा व्यास इज इक्वल टू 30 mm. कीचा व्यास इज इक्वल टू 1/6 इंटू 30 इज इक्वल टू 5 mm. सर्क्युलर टेपर की ती एक राऊंड की सारखी असते पण 100 मध्ये 1 टेपरसह. फेदर की ही गोल टोके असलेली पॅरलल की आहे. जेव्हा हब किंवा पुलीला शाफ्टवर काही अंतरावर अक्षीयपणे स्लाइड करावे लागते तेव्हा ही उपयुक्त असते. VO4 पेग फेदर की ही एक पॅरलल रेक्टँग्युलर की असते जिच्या मध्यभागी किंवा की फेसच्या एका कडेवर एक गोल पेग असतो. पेग कीच्या स्लाइडिंग टाळण्यासाठी युनिट असेंब्लीच्या शाफ्ट किंवा स्थिर मेंबरच्या होलमध्ये फिट होईल. चला कीजचे फायदे जाणून घेऊया. उत्पादनासाठी कमी खर्च, मानकीकृत, मध्यम ते उच्च टॉर्क ट्रान्समिशनसाठी सर्वोत्तमपणे योग्य, माउंट आणि डिसमाउंट करण्यास सोप्या म्हणून सहजपणे पुन्हा वापरता येतात. चला आपण कीजचे तोटे काय आहेत ते जाणून घेऊया. ऑल्टरनेटिंग डायरेक्शनल लोड्स आणि शॉकसाठी योग्य नाही. अक्षीय शक्तीचे ट्रान्समिशन करण्यासाठी तिला स्टॉप लॉकची आवश्यकता असते. शाफ्टमध्ये असंतुलन निर्माण करू शकते. नॉच प्रभावामुळे की वेस स्ट्रेस पॉइंट निर्माण करू शकतात आणि शाफ्टची शक्ती कमी करतात. आपण उजळणी करूया की आपण खालील बाबी करण्यास शिकलो आहोत. कीजच्या प्रकारांची यादी करणे, कीजचा तपशील सांगणे, कीजचे फायदे सांगणे. तर हे होतं कीज बनवण्याच्या बद्दल. आशा आहे की तुम्हाला सगळी संकल्पना समजली असतील. भेटूया पुढच्या सत्रात.